काय म्हणता मैत्रिणींनो, स्वस्तिकची डिझाईन समजली नाही. थोडी फास्ट झालेला आहे पहिला व्हिडिओ, त्यामुळे आता परत दाखवते. तुमची कमेंट आणि मी नाही ऐकला असं होणारच नाही. चला तर मग पाहूया मेजरमेंट. आता इथे 9x9चा कॅनव्हास घ्या तुम्ही. मी 14x14चा घेतला आहे. मी तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी परफेक्ट दाखवलं आहे. हे पहा, सेंटर काढला आहे तिथे मध्ये आणि 3-3ने असे डॉट करून घेतले सेंटरपासून, म्हणजे 6x6. आडवी उभी लाईन 6x6ची करायची आहे. 4 लाईन करायच्यात आपल्याला, म्हणजे आणखी क्रॉसमध्ये पण 2 लाईन घ्यायच्या आहेत. त्याचं सेंटर काढायचा. दोन्ही डॉटच्या मध्ये सेंटर येतो आहे 2 आणि 1 लाईन. ह्याच पद्धतीने हे पहा, इकडे पण तसंच करायचं आहे. व्यवस्थित डॉट करून घ्यायचे. नंतर आपण बरोबर त्याचं मेजरमेंट घेऊया पुढे. आता घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता सेंटरपासून आपल्याला तिकडे 3 आणि वरती 3 खाली 3 असं पाहिजे, म्हणजे 6ची लाईन आली पाहिजे पूर्ण. तर मग ही अशी वाढून घेतली मी बरोबर, म्हणजे लाईनमध्ये येणार डॉट घेतल्यामुळं कुठे कमी जास्त साईज होणार नाही. हे पहा, 6x6ची लाईन मारून घेतली. आता आडवी उभी पण घेऊया. एकदम सोपी आहे, समजेल अशी. आता आपली ही ह्याच्या अगोदरची लाईन क्रॉस झाली, ती सरळ करून घेऊया. स्केलचा वापर करा म्हणजे पटकन होतं. हे पहा, आता 1-1 इंच पुढे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. प्रत्येक लाईनच्या पुढे 1-1 इंच. माझे व्हिडिओ समजतात ना तुम्हाला? मग कमेंट करा एक, आणि लाईक पण करत जा प्रत्येक व्हिडिओला, म्हणजे मी आणखी छान व्हिडिओ घेईल. आणि कोणते डिझाईन समजत नाहीत टाकलेल्या त्या पण सांगा, परत तुम्हाला डिझाईन समजून सांगेल. चला, 1-1 इंचावरती आपण घेतलं आहे मार्जिन. आता आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचे आहे पुढच्या डॉटला. हे पहा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. सर्व लाईन अशाच क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या आहेत. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जी क्रॉस लाईन आपण मारली त्याचं सेंटर काढायचं. ती 3ची लाईन आहे, 1.5चा सेंटर येतो. बरोबर 3चीच काढा आणि 1.5चा सेंटर करा. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचे आपल्याला. टिळा तोरण पण घेणार आहे. थोडा वेळ लागत आहे. तोरण पण दाखवते तुम्हाला. वुलनमध्ये जर तुम्हाला विणकामाचं पण पाहिजे असेल तर कमेंट करा. विणकामामध्ये पण तोरण बनवता येतं, किंवा ताटावरचं ते जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते व्हिडिओ पण टाकल मी. हे पहा, असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. एकदम इझी टेक्निक आहे, कुठेही चुकणार नाही. ह्याच पद्धतीने करून पहा आणि परफेक्ट बनणार. ही पूर्ण बॉर्डर डार्क ग्रीननी करा आणि येलो आणि रेडचं कॉम्बिनेशन करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.